हॉस्टेलच्या खाली आलो तर आम्हाला एक रिक्षा भेटला. आमच्या हातात कॅमेरा असल्यामुळे दादाने विचारलं तुम्ही ब्लॉग बनवता का? म्हणलं हो म्हणलं. तर ते म्हणले तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे? तर मी सांगितलं त्यांना शिवशंभू माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर केलं आणि व्हिडिओ पाहतो म्हणले. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तरी सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आपण आज कापड बाजारात आलो आहेत फिरत. तर पाहूया काय काय पाहतो. सोबत निलेश भाया पण येतं. बघू काय काय दिसतं आपल्या कापड बाजारात. भूक लागल्यामुळे आम्ही एक पाणीपुरी घेतली जाता कापड बाजारामध्ये. निलेश भाईने घास खाताच निलेश भाई बोलू लागला की पाणीपुरी एकदम मस्त झाली. मग मी पण म्हणलं ट्राय करतो एक प्लेट. मी पण एक प्लेट घेतली. तर आपण जर पाणीपुरी खाल्ले भाया लाजत होते कॅमेरा घ्याल, त्यामुळे कॅमेरा बंद कर म्हणलं. त्यामुळे आपण कॅमेरा बंद केला होता. त्यामुळे काय बनवला नाही व्हिडिओ आपण तिथं कॅमेरा म्हणजे भाया लाजत असल्यामुळे. कापड बाजारात भरपूर गर्दी झाल्यामुळे आम्ही ठरवलं इथून जाता रिटर्न माघारी जाऊ आता बसस्टँडकडे. आपण लगेच गावाकडे ते शनिवार टपक्यास. मतलब ये एक मिनट रुको, तुम खुद देखो, ये देखो है मुझसे कोई स्मार्ट? बताओ खुद. नहीं तुम खुद दे. मैं आम्ही एक निलेश भाईला हातरुमाला घेतला आणि मग बसस्टँडच्या दिशेने निघालो पुणे. काहीच अंतरावर रिक्षा होता आणि आम्ही लगेच रिक्षात बसलो आणि बसस्टँडच्या दिशेने निघालो पुणे. तर कापड बाजारात आम्ही भरपूर असं फिरलो. टाईम कमी असल्यामुळे आपण बसस्टँडकडे गेलो कारण की आपल्या गावाकडे पण जायचं होतं. तरी आपण पूर्ण फिरू शकलो नाहीत कारण आपल्याकडे टाईम कमी होता. बस स्टँडवर पोहोचलेला तरी आता बस पाहावं लागून पुढची. काकाच्या नादाने आपला स्टँड पण तुटला, पुरा ब्रोक झाला आहे. बीड गाडी आल्याने आम्ही लगेच बसलो गाडीत आणि लगेच गावाच्या दिशेने निघालो. निलेश भायाला भेळ घेऊन दिली रस्त्यात आणि भेळ खाऊ लागला रस्त्याने तो. आणि मी शेंगदाण्याची पापडी घेतली.